कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथल्या बहुउद्देशीय सभागृहाचा ताबा ग्रामपंचायतीकडेच राहिला पाहिजे यासाठी सुरू असलेलं उपोषण मागे घेण्यात आलंय। तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते सरबत घेऊन धनाजी सेनापतीकर यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं। वीरेंद्र मंडलिक यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। दरम्यान याबाबत निर्णय होईपर्यंत हॉलचा वापर कुणीही करू नये अशी सूचना तहसीलदारांनी केली आहे। सेनापती कापशी इथल्या ग्रामपंचायतीच्या मालकीचा बहुउद्देशीय हॉल ग्रामपंचायतीच्या ताब्यात न देता एका बंद पडलेल्या संस्थेच्या नावाखाली काही व्यक्ती वापरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या विरोधात धनाजी सेनापतीकर यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। तसंच वीरेंद्र मंडलिक यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली। जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचं तहसीलदारांनी सांगितलं। त्यानंतर धनाजी सेनापतीकर यांनी उपोषण मागे घेतलं। मात्र या प्रकरणी गावच्या वतीनं आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत। हा बहुउद्देशीय हॉल ग्रामपंचायतीच्या ताब्यात राहण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील असं धनाजी सेनापतीकर म्हणाले। सेनापती संताजी घोरपडे बहुउद्देशीय हॉल संदर्भात मी उपोषण केलं होतं। त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेऊन त्यावर कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे। मात्र सदर आश्वासन किंवा सुनावणी का घेतली जात आहे हेच मला कळत नाही। यामध्ये आम्हाला संशय वाटतो। त्यासाठी आम्ही माननीय हायकोर्टामध्ये आम्ही अपील करतोय, जनहित याचिका दाखल करतोय आणि हा लढा आता आम्ही लोकवर्गणीतून उभा करतोय। कारण ज्या बंद पडलेल्या संस्थेकडे हे शासन त्या शासनाने वर्ग केलेला आहे ते आम्हाला मान्य नाही आणि यासाठीच आमचा न्यायालयावर आमचा भरोसा आहे आणि यासाठी आम्ही लोकवर्गणीकडून आम्ही जनहित याचिका दाखल करतोय। यावेळी परशुराम तावरे, दत्तात्रय वालावलकर, प्रदीप चव्हाण, महेश देशपांडे, मंगेश कोळी, तुकाराम भारमल, बाबूराव गुरव, अतुल दिवटणकर, मोहन मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।